हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज. मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूजच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. आज आपण महापारेषण, महावितरण, ITI इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन, ज्यालाच आपण ITI वीज तंत्री आणि तारतंत्री या परीक्षेसाठी विद्युत सहायकाची जी पोस्ट निघालेली आहे त्यासाठी म्हणूनच संपूर्ण IBPS पॅटर्नवरती एक सुपर सिरीज सुरुवात केलेली आहे आणि त्याचाच दुसरा सेशन राहणार आहे. आता तयारी आपल्याला सिलेक्शनची करायची मित्रांनो, आणि या सेशनमध्ये अत्यंत महत्त्वाचे IBPS पॅटर्नने नुकत्याच विचारलेले जे प्रश्न असतात त्या पॅटर्नवरती ही आपण सिरीज तयार केलेली आहे. जर तुम्ही या आधीचा सेशन नसेल पाहिला तर त्या सेशनला नक्की जाऊन पहा. आजचा हा दुसरा सेशन आहे. ज्या सिरीजला कंटिन्यू करताना तुम्ही ही जे नंबर आहेत हे याला मात्र फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाचे प्रश्न परीक्षेत पाहावयास मिळतील. ठीक आहे. आणि जर फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल आपल्या चॅनलला तर तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. संपूर्ण भारतामध्ये अत्यंत महत्त्वाचे इलेक्ट्रिकलच्या ज्या काही कॉम्पिटेटिव्ह परीक्षा होतात त्यासाठी आपण सर्वात महत्त्वाचे पेपर्स आणि कोर्सेस आणि त्याचा फ्री मटेरियल आपण यूट्यूबला प्रोव्हाइड करत असतो. ठीक आहे. तर आपण आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूया मित्रांनो. अत्यंत महत्त्वाची सिरीज आहे तुमच्या महापारेषण आणि महावितरण दोन्ही पोस्ट करिता. ओके. तर बघा, सर्वात पहिले आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. त्याआधी मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट दाखवतोय. तुम्ही इथे बघा, ITI 1 #1 हा आपला पहिला व्हिडिओ ऑलरेडी अपलोड झालेला आहे. हा पहिला सेशन यूट्यूबला तुम्ही पाहू शकता. तो फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे आणि तो कधीही तुम्ही जाऊन पाहू शकता. याची प्लेलिस्ट सुद्धा मी तुमच्यासाठी तयार केलेली आहे. मात्र जर तुम्ही त्याला पाहिलं नसेल तर त्या प्लेलिस्टला सुद्धा फॉलो करा आणि या व्हिडिओला पाहण्यासाठी आपल्या चॅनलच्या व्हिडिओ फोल्डरमध्ये जाऊन ते पाहू शकता. ओके. सोबतच जे विद्यार्थी तंत्रज्ञ म्हणजेच टेक्निशियन किंवा आपल्याला जे आपण म्हणतो विद्युत सहाय्यक या पदाकरिता तयारी करत आहेत त्यांना महापारेषण आणि महावितरणसाठी स्पेशल टेलिग्राम चॅनल आपण सुरुवात केलेला आहे. त्याचं नाव आहे इलेक्ट्रिकल ITI. या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा आणि याची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. ओके. तर विदाऊट एनी फर्दर डिले आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया आणि बघूया सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न. बघा काय म्हटलेलं आहे. Which of the following quantity in a magnetic circuit is analogous to the EMF in a electric circuit? ठीक आहे. चुंबकीय परिपथातील खालीलपैकी कोणती मात्रा विद्युत परिपथातील EMFशी सुसंगत आहे? म्हणजे यामध्ये आता हा जो प्रश्न आहे आपल्याला विचारला, हा ॲनॉलॉजीवरती प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये काय म्हटलेलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटी, खालीलपैकी कोणती क्वांटिटी, या 5 ऑप्शनपैकी कुठली क्वांटिटी ॲनॉलॉगस आहे आपल्या EMFशी, म्हणजे समांतर आहे, सिमिलर आहे. ज्या प्रकारे आपल्याकडे इलेक्ट्रिक सर्किटमध्ये EMF असतो, EMFला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ठीक आहे. त्याच प्रकारे चुंबकीय सर्किटमध्ये म्हणजे मॅग्नेटिक सर्किटमध्ये तो कुठली क्वांटिटी असते, तर ती मॅग्नेटिक सर्किटमधली असते ती क्वांटिटी, त्याला आपण म्हणतो मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. आता याबद्दल मी महत्त्वाची माहिती तुम्हाला देतो आहे. बघा, एक इलेक्ट्रिक सर्किटमध्ये आपण एक इलेक्ट्रिक सर्किट ड्रॉ करतो. हे झालं रेजिस्टर. इथे आपण एक व्होल्टेज सोर्स आपण इथे जोडतोय. इथे करंट फ्लो होत आहे. ठीक आहे. हा झाला रेजिस्टन्स, हा झाला व्होल्टेज सोर्स. ठीक आहे. प्लस मायनस. आता बघा, हा जो EMF आहे, ठीक आहे, किंवा याला E म्हणू. ठीक आहे. हा EMF आहे, याला आपण E लिहू. ठीक आहे, कॅपिटल E. तर हा EMF काय करतोय, हा एक फोर्स क्रिएट करतोय ज्यामुळे हा जो करंट आहे या सर्किटमधून फ्लो होतो. ठीक आहे. या सर्किटमधून फ्लो होतो. तर काय फ्लो होत आहे, करंट फ्लो होत आहे. कशामुळे फ्लो होत आहे, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्समुळे. त्याचमुळे काय होतं की कुठल्याही एका मॅग्नेटिक सर्किटमध्ये, ठीक आहे, कुठल्याही एका मॅग्नेटिक सर्किटमध्ये, समजा आता एक मॅग्नेटिक सर्किट इथे कॉइल्स लावलेले आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने तर यामध्ये जो फ्लक्सेस फ्लो होतात ना, हे सारखे असतात आपल्या करंटच्या बरोबरीच. ठीक आहे. आणि इथे जो MMF तयार होतो, ज्याला आपण मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स असतो, त्याला आपण ॲनालॉगस म्हणतो आपल्या इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स सारखं. ठीक आहे. ज्या प्रकारे सर्किटमध्ये या करंटला फ्लो होण्यास एक अवरोध किंवा ज्याला आपण म्हणू एक विरोध जो ते देतो, ठीक आहे, किंवा प्रतिरोध त्यामुळे तयार करतो, किंवा त्याला रेजिस्टन्स जो तयार करतो, जर इंग्लिशमध्ये आपण बघितलं, ठीक आहे, तर रेजिस्टन्स काय करतो, या करंटला फ्लो होण्यास अडथळे निर्माण करतो. त्याच प्रकारे रिलक्टन्स जे असतं आपल्या मॅग्नेटिक सर्किटमध्ये, हे जे फ्लक्सेस फ्लो होतात पूर्ण मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फ्लक्सेस, ठीक आहे, हे ज्या फ्लक्सेसला अपोज करण्याचं काम जे करतं ते असतं रिलक्टन्स. ठीक आहे. म्हणजेच आपण काय एक तयार केलेलं आहे, एक सिमिलरिटीज. ठीक आहे. मिळतं जुळतं आपण ॲनॉलॉजी तयार केलेली आहे. कशामध्ये, इलेक्ट्रिक सर्किटमध्ये आणि मॅग्नेटिक सर्किटमध्ये. तर यासाठीचा हा एक महत्त्वाचा टेबल आणि चार्ट जो मी आमच्या इंस्टाग्रामच्या पेजवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरला. आणि याच प्रकारचे तुम्हाला महत्त्वाचे जे पोस्ट पाहिजे असतील, म्हणजे प्युअरली इलेक्ट्रिकलच्या रिलेटेड जे काही महत्त्वाची माहिती असते, ठीक आहे, तर ती आपल्या इंस्टाग्राम पेजवरती तुम्ही जाऊन नक्कीच पाहू शकता. ठीक आहे. आता बघा, इलेक्ट्रिक सर्किटमध्ये इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असतो, तो मॅग्नेटिक सर्किटच्या मॅग्नेटोमोटिव्ह फोर्सच्या ॲनॉलॉगस असतो. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. आता एका प्रश्नाबरोबर मी वेगवेगळे प्रश्न तयार करून देतोय तुम्हाला. ओके. त्याचबरोबर ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं इलेक्ट्रिक सर्किटमध्ये करंट फ्लो होतो, ज्याचं युनिट काय आहे, युनिट आहे ॲम्पियर. त्याच प्रकारे मॅग्नेटिक सर्किटमध्ये फ्लक्सेस फ्लो होतो, ज्याचं युनिट असतं वेबर. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. ज्या प्रकारे रेजिस्टन्स, ठीक आहे,
ज्याला आपण जो काय करतो रेजिस्टन्स आपल्याला अपोज करतो करंटला फ्लो न होऊ देण्यास तो तयार करतो असा पाथ, किंवा ज्याला आपण म्हणतो एक प्रतिरोध करतो किंवा त्याला फ्लो होऊ देत नाही, अडथळा निर्माण करतो करंट फ्लो करण्यास, ठीक आहे. त्याच प्रकारे जो आपल्याकडे रिलक्टन्स असतो, हे जे फ्लक्सेस फ्लो होतात ज्याला आपण फायद्वारे दर्शवतो, ठीक आहे, हे जे फ्लक्स आहेत ज्याला आपण वेबरमध्ये मोजतो, याला अडथळा निर्माण करतो, तो आहे रिलक्टन्स. त्याचं युनिट असतं अँपियर टर्न पर वेबर. आता AT हे जे झालं अँपियर टर्न याला म्हणतात, AMPERTURN अँपियर टर्न याला म्हणतात, आपल्याला समजायला आलं. आता बघा ज्या प्रकारे करंटची डेन्सिटी असते इलेक्ट्रिक सर्किटमध्ये अँपियर पर मीटर स्क्वेअरमध्ये ज्याला आपण युनिट आहे मोजतो, त्याच प्रकारे फ्लक्सची डेन्सिटी असते, म्हणजे त्याचं घनत्व किती झालं. डेन्सिटी म्हणजे मराठीत म्हणायचं झालं तर ते असतं घनत्व, ठीक आहे, वेबर पर मीटर स्क्वेअर. कंडक्टन्स काय असतो, हा मोमध्ये असतो, ठीक आहे. कंडक्टन्स हा रेजिस्टन्सच्या एकदम विरुद्धार्थी असतो, ठीक आहे, इन्व्हर्सली म्हणजे व्यस्त प्रमाणात असतो. R इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द G, ठीक आहे, 1/G, ज्याला आपण 1/G असं लिहितो, ठीक आहे, 1/G. म्हणजेच काय, जेवढा रेजिस्टन्स जास्त तेवढा कंडक्टन्स कमी, ठीक आहे, आणि जेवढा रेजिस्टन्स कमी तेवढा आपला जो कंडक्टन्स आहे जास्त राहील, ठीक आहे, म्हणजे एकदम अपोजिट असतो. आता बघा इथे रिलक्टन्स अँपियर टर्न वेबर झालं, ठीक आहे. आता बघा कंडक्टन्सलाच आपण काय 1/Ohm लिहू शकतो किंवा उलटा मोह असं सुद्धा लिहू शकतो, ठीक आहे. बघा हे युनिट जे आहे हे उलटं झालेलं आहे, ठीक आहे. कंडक्टन्स ज्याला आपण G या लेटरने दर्शवतो तो आपण मोहमध्ये मोजतो, ठीक आहे. त्याच प्रकारे परमियन्स जे असतं हे काय करतं, हे फ्लक्सेस जे फ्लो होतात ना त्याला इझिली पाथ प्रोव्हाइड करतं, म्हणजे याला फ्लो करण्यास मदत करतं, ठीक आहे. या विरुद्ध काय होतं की रिलक्टन्स काय करतो, या फ्लक्सेसला फ्लो करण्यास विरोध तयार करतो, पण परमियन्स काय करतो, याला मदत करतो. जसं युनिट काय वेबर पर अँपियर टर्न. यामध्ये प्रत्येक, आता बघा याच्यामध्ये किती क्वांटिटी आहे, 1 2 3 4 5 6 6 गुणिला 2 त्याचे प्रत्येक 6 गुणिला 2 हे आपल्याकडे 12 आपल्याकडे जे प्रश्न आहेत, ठीक आहे, हे नुसते त्या युनिटवरती वेगळे बनू शकतात आणि 12 प्रश्न जे आहेत ना हे ॲनॉलॉजीवरती बनू शकतात. म्हणूनच तुम्ही लक्षात ठेवा, हा खूप महत्त्वाचा एक चार्ट आहे, ठीक आहे. ज्या प्रकारे आपल्याला इलेक्ट्रिक सर्किटमध्ये इलेक्ट्रिक फील्ड डेन्सिटी असते, इलेक्ट्रिक फील्डचं घनत्व असतं, त्याचप्रकारे मॅग्नेटिक फील्डची सुद्धा इंटेन्सिटी असते, ज्याला अँपियर टर्न पर मीटरमध्ये आपण मोजतो, ठीक आहे. महत्त्वाचा हा चार्टसुद्धा मात्र लक्षात ठेवा, ठीक आहे. समजायला प्रश्नामध्ये काय दिलं होतं, EMF कशाचे ॲनॉलॉगस आहे, EMF हा MMFचे ॲनॉलॉगस आहे, ओके. ऑप्शन बी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल. आता वळूया आपण आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे. बघा आता एक खूप महत्त्वाचा आणि अत्यंत सोपा प्रश्न दिलेला आहे. बरेच विद्यार्थी अशी सर्किट डायग्राम दिसली की त्या प्रश्नाला सोडून देतात आणि पुढे वळतात. त्यांना वाटतं की यामध्ये बऱ्याच सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, याला कसं सोडवायचं. इथे आता बघा इथे व्हॅल्यूज दिलेल्या आहे, समजा मी इथे मार्क करून ठेवतोय, ठीक आहे. हे बहुतेक अस्पष्ट झालेलं आहे ते, ठीक आहे. 8 व्होल्टचा आहे हा, ठीक आहे. इथे 2.2 किलो ओमचा रेजिस्टन्स लावलेला आहे, ठीक आहे. इथे बॅटरी सोर्स आलेला आहे E, ठीक आहे. सिलिकॉनचा इथे VR आहे, ठीक आहे. इथे VD आहे प्लस मायनस, ठीक आहे. अशा प्रकारे तर आपल्याला विचारलेलं आहे की या VDचं व्हॅल्यू किती आहे, ठीक आहे. VD म्हणजे काय, हा जो व्होल्टेज ड्रॉप तयार झालेला आहे कशाच्या अक्रॉसमध्ये, याच्या अक्रॉसमध्ये. हा काय आहे, हा आहे डायोड, याला आपण म्हणतो डायोड. कसा ओळखला, या प्रकारे जर सिम्बॉल तुम्हाला पाहावयास मिळालं, याला आपण म्हणतो PN जंक्शन डायोड, ठीक आहे. PN जंक्शन डायोडचा ॲनोड कुठला असतो हा आणि कॅथोड कुठला असतो हा, ठीक आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह जर आपण याला असं सप्लाय प्रोव्हाइड केला तर हा कुठल्या मोडमध्ये जातो, फॉरवर्ड बायस मोडमध्ये, ठीक आहे. आता बघा इथे पॉझिटिव्ह हा ॲनोडला जोडला गेलेला आहे, मी इथे परत इरेज करतो. हा पॉझिटिव्ह जो आहे हा ॲनोडला जोडला गेलेला आहे आणि निगेटिव्ह जो आहे हा कॅथोडला जोडण्यात गेलेला आहे. म्हणजेच काय झालं, हा झाला आपल्याकडे फॉरवर्ड बायसमध्ये, ठीक आहे. हा झाला फॉरवर्ड बायसमध्ये. आता इथे विचारलेलं आहे की याच्या अक्रॉसचं जे VD आहे, ठीक आहे, हे व्होल्टेज ड्रॉप किती राहील. तर आपण त्याचं कॅल्क्युलेशन करत बसू का नाही. एक आपल्याला ट्रिक इथे दिसलेली आहे बघा, सिलिकॉन आणि जर्मेनियम, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. सिलिकॉनसाठी जे आपल्याकडे बॅरियर पोटेन्शियल असतं म्हणजेच काय, त्याचं जे ब्रेकओव्हर व्होल्टेज आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजेच काय, तेवढं पोटेन्शियल क्रॉस केल्यानंतर तो फॉरवर्ड बायस मोडमध्ये जातो. त्याची व्हॅल्यू किती असते, त्याची व्हॅल्यू असते 0.7 व्होल्ट, ठीक आहे. म्हणजेच या सर्किटला आपण कसं रिप्लेस करू शकतो की याच्यामध्ये हा एक 0.7 व्होल्टचा इथे बॅरियर पोटेन्शियल आहे. तर सरळ त्याचं उत्तर किती होईल, 0.7 व्होल्ट, ठीक आहे. काहीच करायची गरज नाही, फक्त तुम्हाला छोटे छोटे लॉजिक्स माहिती पाहिजे. आता बघा इथे SIच्या ऐवजी जर आपल्याकडे इथे GI असतं, ठीक आहे, ओके, जर्मेनियम असतं, GE असतं, ठीक आहे. याच्याऐवजी जर इथे GE असतं, ठीक आहे, म्हणजेच काय, जर्मेनियम असतं, त्याचं बॅरियर पोटेन्शियल किती असतं, याचं बॅरियर पोटेन्शियल 0.3 व्होल्ट, ठीक आहे. तर ते सुद्धा तुम्ही इथे मार्कअप करू शकले असतं. पण इथे SI दिलेलं आहे, तर सरळ आपण याचं व्होल्टेज जे आहे, ठीक आहे, बॅरियर पोटेन्शियल हे किती काढू शकतो आपलं, 0.7 व्होल्ट. बाकी काही करायची गरज नव्हती, काही न्यूमेरिकल सॉल्व करायची याला सुद्धा गरज नव्हती. म्हणून स्मार्टली तुम्हाला समजायला यायला हवं की जर आपण फॉरवर्ड बायस डायोडमध्ये आपण इथे
अशा पद्धतीने जर आपण याचं कनेक्शन करतो आहे, ठीक आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, ठीक आहे, हा झाला ॲनोड आणि कॅथोड, तर हा फॉरवर्ड बायस मोडमध्ये वर्क करतो आणि याचा तो क्लोज्ड स्विच म्हणून तो वर्क करतो, ठीक आहे. पण त्याच्या अक्रॉस जे काही अंशी, ठीक आहे, म्हणजेच याचा अर्थ काय की काही अंशी जे आपल्या याच्यामध्ये व्होल्टेज असतं, हे किती आहे व्होल्टेज, हे आहे आपल्याकडे डिपेंड करतो तो सिलिकॉनचा आहे की जर्मेनियमचा. सिलिकॉनचा आहे तर 0.7, जर्मेनियमचं असेल तर 0.3. हे लक्षात ठेवा. ह्या व्हॅल्यूज डायरेक्टली तुम्हाला परीक्षेमध्ये ॲज इट इज विचारल्या जाऊ शकतात, ठीक आहे. प्रत्येक प्रश्नाच्या भोवती ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या असतात मी तुम्हाला आताच सांगत जातो, ठीक आहे, म्हणून त्यासुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायला हवं. ओके, ऑप्शन ए या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल. वळूया आपण आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे. बघा, खूप सोपा प्रश्न आपल्याकडे विचारलेला आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आय इन द गिवन सर्किट. आता आय म्हणजे कुठला, हा इथे करंटची डायरेक्शन दाखवलेली आहे आणि विचारलेलं आहे की इथे आयची जी मूल्य आहे हे किती आहे, दिलेल्या परिपथात एलचे मूल्य किती आहे, ठीक आहे. एल म्हणजे इथे आय विचारलेलं आहे, ठीक आहे. आयचे मूल्य किती आहे, आता इथे करेक्ट झालेलं आहे, ठीक आहे. तर आय कुठला इथे दाखवलेला आहे, बघा हा आय आहे. ओके, इथे आपल्याकडे 9 अँपिअरचा करंट सोर्स आहे, ठीक आहे. हा जो ॲरो आहे कुठल्याही एका आपल्याकडे, हे बघा, एक व्होल्टेज सोर्स किंवा करंट सोर्स कसा ओळखता येतात, ठीक आहे. या सर्कलमध्ये आपल्याकडे ॲरो दाखवलेला तो असतो करंट सोर्स, ठीक आहे. इथे प्लस मायनस बॅटरीचा व्होल्टेज असतो तो असतो व्होल्टेज सोर्स, ठीक आहे. तो डिपेंड करतो सर्किट टू सर्किट, त्याला आपण बॅटरी म्हणून ट्रीट करावं की आपला ॲज अ व्होल्टेज सोर्स म्हणून ट्रीट करावं, ठीक आहे. तर बघा, बॅटरी म्हणजेच काय की त्याला ॲज आपण व्होल्टेज सोर्स म्हणून ट्रीट करतो, ठीक आहे, बरोबर आहे की नाही. बॅटरीचं सिम्बॉल असं असतं प्लस मायनस, ठीक आहे. ही जी मोठी प्लेट असते ही पॉझिटिव्ह असते, लहान प्लेट ही निगेटिव्ह असते, ठीक आहे. तर हे जे 9 अँपिअरचं इथं करंट सोर्स दिलेलं आहे, ठीक आहे. इथे 1 ओहमचं 5 ओहमचं रेजिस्टन्स आहे, इथे परत 1 ओहमचं रेजिस्टन्स आहे, परत इथे जे रेजिस्टन्स आहे हे दिलेलंच नाही आहे, ठीक आहे. पण एक गोष्ट मात्र तुम्हाला लक्षात ठेवायला हवी, ठीक आहे. आता मी इथे एक बॅटरी जोडतो, ठीक आहे. इथे मी एक रेजिस्टर जोडतो, ठीक आहे. ओके, झाला. ही समजा 10 वोल्टची बॅटरी आहे, इथे 2 ओहमचा रेजिस्टन्स आहे, ठीक आहे. हे पूर्ण सर्किट कम्प्लिटेड आहे, ठीक आहे. आता इथून करंट फ्लो होईल का, हा सर्वात पहिले तुम्ही प्रश्न विचारा. नाही. का बरं फ्लो होणार नाही, कारण की इथे जे सर्किट आहे ब्रेक झालेलं आहे, ठीक आहे. करंट तेव्हाच फ्लो होईल जेव्हा हे सर्किट क्लोज राहील, ठीक आहे. जेव्हा हे सर्किट क्लोज होईल म्हणजेच काय, करंट तेव्हाच फ्लो होतो ज्या क्लोज्ड सर्किट असतं त्यामध्ये तो करंट फ्लो होतो, ठीक आहे. पण आता इथे मात्र बघा, इथे कुठलंच एक सर्किट जे आहे हे क्लोज झालेलं आहे का, नाही. इथे जो करंट फ्लो होईल तो करंट डिव्हिजन रूलनुसार एक इकडे जाईल करंट आणि काही करंट इकडे जाईल, पण मात्र हा करंट इकडे येईल, ठीक आहे. इकडे त्याला सर्किट पाथ कंप्लीट करण्यासाठी काही आहे का, नाही, काहीच नाही. म्हणून जे आयचे मूल्य होईल ते होईल 0 अँपिअर, ठीक आहे. समजायला काहीही पेन पेपर न उचलता, ठीक आहे, स्मार्टली आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. आणि बहुतांश वेळी सर्किट डायग्राम पाहिल्याबरोबरच तुम्ही त्याला डिफाईन नका करू की तुम्हाला ती येत नाही किंवा ते तुम्हाला जमत नाही, ठीक आहे. तुम्ही त्याच्याकडे एक मात्र थोडं लक्ष केंद्रित करा. काही जे फंडामेंटल्स असतात ते तुम्हाला समजायला एकदम गरजेचं आहे. ओके, वळूया आपण आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे. बघा, आणि खूप छोटा आणि सोपासा एक प्रश्न विचारलेला आहे. द टाईप ऑफ फॉलोइंग ट्रान्सफॉर्मर कन्स्ट्रक्शन इज. खालील ट्रान्सफॉर्मर बांधकामाचा प्रकार कुठला आहे, ठीक आहे. इथे ट्रान्सफॉर्मर दाखवलेला आहे तुम्हाला, ठीक आहे. इथे वाइंडिंग मधात लावलेली आहे, ठीक आहे. हे झालं याचं पूर्ण कोर. ह्या ट्रान्सफॉर्मरला पाहता क्षणी तुम्हाला ओळखता यायला पाहिजे की हे जे आहे हे एक शेल टाईप ऑफ ट्रान्सफॉर्मर आहे. मुख्यतः आपल्याकडे 2 टाईपचे ट्रान्सफॉर्मर असतात, कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर आणि शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. या दोघांमधील तुम्हाला फरक अत्यंत महत्त्वाचा जाणून घ्यावं लागेल तुम्हाला, ठीक आहे. आपल्याकडे कोअर ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग कुठे असते, शेल ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग कुठे असतात, आणि याचा पूर्ण फरक, दोन्ही फरकमधून एक प्रश्न तुम्हाला परीक्षेत हमखास विचारला जाईल, ठीक आहे. हे मात्र नक्की आहे, म्हणून तुम्हाला हे तुम्ही व्यवस्थितरित्या समजायला हवं. किंवा असंच सुद्धा तुम्हाला डायरेक्टली इमेज देईल आणि तुम्हाला ते विचारतील की खालीलपैकी कुठला एक ट्रान्सफॉर्मर आहे. तर हे जे ट्रान्सफॉर्मर आहे शेल टाईप ऑफ ट्रान्सफॉर्मर, मी माझ्या कोर्सेसमध्ये वगैरे पूर्ण डिटेलमध्ये घेतलेले आहेत. तुम्ही तिथे जाऊन पूर्ण तो थिअरी तुम्ही कंप्लीट करू शकता, ठीक आहे. वळूया आपण आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे. बघा काय म्हणतो आहे नेक्स्ट प्रश्न. द इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स ऑफ द फॉलोइंग सर्किट इज, ठीक आहे. इथे एक सर्किट देखील दाखवलेलं आहे. इथे 2 मायक्रोफॅरेडचे कॅपॅसिटर्स हे सिरीजमध्ये जोडलेत आहे, ठीक आहे. तर काय होतं, इथे 2 टर्मिनल्स आहे ए आणि बी. इक्विव्हॅलंट म्हणजे काय, आता इथे जर आपण याला एक कॅपॅसिटर जोडतो म्हटलं, ठीक आहे, तर या एक कॅपॅसिटरचं मूल्य किती असायला हवं की ज्याने ह्या दोघांची कॉम्पेन्सेशन करेल, म्हणजे की या दोघांची भरपाई भरून काढेल किंवा दोघांचं इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स किती होईल ए आणि बीच्या क्रॉस. तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, मागच्या वेळीसुद्धा मी तुम्हाला IBPS पॅटर्नच्या एका सेशनमध्ये समजून सांगितलं होता. असाच एक प्रश्न मी तुम्हाला त्याची लिंक मात्र देतो आहे, ठीक आहे. की बघा, आपल्याकडे इथे 2 मायक्रोफॅरेड आणि 2 मायक्रोफॅरेड हे सिरीजमध्ये जोडण्यात आलेलं आहे. हे सिरीजमध्ये जोडण्यात आलेले आहे. जेव्हा कधी कॅपॅसिटन्स सिरीजमध्ये जोडतात त्याचं इक्विव्हॅलंट काढावं लागतं. हे बिलकुल अपोजिट असतं आपल्या रेजिस्टन्सच्या जेव्हा ते पॅरललमध्ये जोडले असतात. तर इथे काय होईल, इथे बघा 2 × 2 अधिक भागेला 2 + 2, ठीक आहे. 2 × 2 4 भागेला 4 किती होईल 1.
आता बघा एक तर आलेलं आहे, ऑप्शन ए मध्ये पण आहे, ऑप्शन बी मध्ये पण आहे. उत्तर काय होईल याचं? ठीक आहे, उत्तर काय होईल याचं? युनिट कुठले आहेत बघा, याचे आहे युनिट मायक्रोफॅरेड, म्हणजे 1 मायक्रोफॅरेड होईल. पहिलं जे मिलीफॅरेड होतं हे चुकीचं होईल. घाई गडबडीमध्ये 1 मायक्रोफॅरेड आहे, एमला मिली आणि मायक्रो यामध्ये कन्फ्युजन होऊ नका. मायक्रो म्हणजे हा असतो, ठीक आहे, मिली म्हणजे हा असतो एम, ठीक आहे, बरोबर आहे, समजायला आलं. मिलीफॅरेड मायक्रोफॅरेडमध्ये समजा गडबड करू नका, ठीक आहे. मायक्रोमध्ये काय असतं 10चा घातांक -6, मिलीमध्ये काय असतो 10चा घातांक -3, समजायला यायला हवं, ठीक आहे. तर याचं उत्तर काय येईल आपलं? याचं उत्तर येईल ऑप्शन बी, 1 मायक्रोफॅरेड हा याचा इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स येईल. असेच तुम्हाला जर प्रश्न पाहायचे असेल प्युअरली IBPS पॅटर्नचा एक मी तुम्हाला सेशन डेमो म्हणून दाखवतोय बघा, ठीक आहे. तर इथे जो आहे तुम्हाला एक सेशन दिसायला येत असेल, ठीक आहे. IBPS बेस्ड सेट 1 यामध्ये मी अत्यंत महत्त्वाच्या IBPSच्या पातळीवरती जे काही प्रश्न विचारले जातात ना त्यात या सेशनमध्ये मी घेतलेला आहे. त्यामध्ये हा तुमचा कॅपॅसिटरचा जो कॉन्सेप्ट आहे हा पूर्ण कव्हरअप होऊन जाईल, ठीक आहे. हा सेशन मात्र नक्की जाऊन बघा, यूट्यूबला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे, ठीक आहे. वळूया आपण आपल्या नेक्स्ट स्लाइडकडे. बघा आता एक अजून महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. काय म्हणताय? इफ आर इज द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स ऑफ अ वायर हुज लेंथ इज एल, क्रॉस सेक्शनल एरिया इज ए अँड द टेम्परेचर इज टी, देन द इनकरेक्ट स्टेटमेंट इज व्हॉट? ठीक आहे. जर आर हे वायरच्या प्रतिकाराचे मूल्य आहे, ज्याची लांबी एल आहे, क्रॉस सेक्शनल क्षेत्र ए आहे आणि तापमान टी आहे, ठीक आहे, तर चुकीचे विधान कुठले आहे या 5 ऑप्शनपैकी तुम्हाला विचारण्यात आलेले आहे, ठीक आहे. आर म्हणजे हा झाला रेजिस्टन्स याचा, ठीक आहे. एल म्हणजे याची लांबी झाली, क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे झाला ए, टेम्परेचर झालं म्हणजे टी, ठीक आहे. तर खालीलपैकी कुठलं विधान चुकीचं आहे विचारण्यात आलेलं आहे. तर बघा पहिल्यासाठी यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला माहिती असणं खूप गरजेचं आहे, तो म्हणजे आर इज इक्वल्स टू रो एल बाय ए, ठीक आहे, समजायला आलं, ठीक आहे. रो म्हणजे झाली याची रेजिस्टिव्हिटी, ही झाली याची रेजिस्टिव्हिटी, ठीक आहे. एल म्हणजे झाला, एल म्हणजे हा झाला लेंथ, ठीक आहे, लेंथ म्हणजे लांबी, ठीक आहे. ए झाला हा एरिया, ठीक आहे, ज्याला क्षेत्र आपण सुद्धा म्हणू शकतो, ठीक आहे, समजायला आलं. तर यामध्ये काय म्हटलेलं आहे? पहिला ऑप्शन आर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द ए, ठीक आहे. आर जो आहे हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे का व्यस्त प्रमाणात आहे का एच्या बरोबर आहे? आर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द ए हे स्टेटमेंट बरोबर आहे. आपल्याला कुठलं विचारलेलं आहे? चुकीचं, ठीक आहे. तर म्हणून आपण याला मार्क करू का नाही? दुसरं स्टेटमेंट आहे आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एल. आर जो आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे एलच्या बरोबर आहे, म्हणजे जशी लांबी वाढेल तसंच रेजिस्टन्ससुद्धा वाढेल, बरोबर आहे. हे स्टेटमेंटसुद्धा करेक्ट आहे. चुकीचं आहे का नाही? ठीक आहे. आर इज प्रोपोर्शनल टू द टी. आता बघा रेजिस्टन्स जो आहे हा टेम्परेचरच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो का? हो, बरोबर आहे. ठीक आहे. जसं जर रेजिस्टन्स वाढतं तसं सुद्धा टेम्परेचरसुद्धा वाढतं, ठीक आहे. त्याला आपण PTC NTC हे दोन मुख्यतः कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी ते कॉन्सेप्ट मात्र जाऊन नक्की वाचा, ठीक आहे. पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आणि रेजिस्टन्स आणि निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट हे कशासाठी असतात हे तुम्ही माहिती करून घ्या, ठीक आहे. पण आता सगळ्यात महत्त्वाचे ते पॉईंट दिलेला आहे तो आहे ऑप्शन डी. आर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द एल. जर आपल्याकडे आर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर आर हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे का नाही? कारण की आपल्याला माहिती आहे आर जो आहे हा समप्रमाणात आहे एलच्या, म्हणून चुकीचं उत्तर काय होईल? आपलं ऑप्शन डी. समजायला आलं? एका कॉन्सेप्टवरती, एका छोट्याशा कॉन्सेप्टवरती असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. ओके, वळूया आपण आपल्या नेक्स्ट प्रश्नामध्ये. आय होप तुम्हाला आपले सेशन समजायला आले असेल मित्रांनो, आणि ही सिरीज कशी वाटते मला नक्की सांगा. तुमच्या या रिस्पॉन्सवरतीच मी याचा नेक्स्ट पार्ट लवकरात लवकर रिलीज करेल. मागच्या दिलेल्या सिरीजबद्दल, सेशनबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे, ठीक आहे. आणि जर सेशन आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कुठल्याही बॅचेस आणि कोर्सेसची माहिती हवी असल्यास तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता, ठीक आहे. आता बघा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न येण्याचे फार चान्सेस आहे तुमच्याकडे. काय म्हटलेलं आहे? द व्हॅल्यू ऑफ पॉवर अक्रॉस द गॅप for a 3-phase induction motor if the slip is 0.6 and rotor copper loss is 100 watt is dash. म्हणजे काय विचारलेलं आहे? पॉवर अक्रॉस गॅप, ठीक आहे. जर स्लिप 0.6 असेल, रोटर कॉपर लॉस 100 वॅटचा आहे, तर 3 फेज इंडक्शन मोटरसाठी अंतरावरील विजेचे मूल्य किती आहे, ठीक आहे. म्हणजे जो अक्रॉस एअर गॅप पॉवर जी आहे ही आपल्याला काढायची आहे. यासाठी अत्यंत शॉर्टकट एक तुम्हाला मेथड सांगतोय, तो असतो एक फॉर्म्युला P2:PC:PM, ठीक आहे. याला रेशिओ कसं काढतो आपण, ठीक आहे. याचं रेशिओ कसं असतं? 1:S:1 -S, ठीक आहे. बस ज्याला फॉर्म्युला समजायला आला, ठीक आहे. आम्ही पूर्ण थिअरीमध्ये घेतलेला आहे, ठीक आहे. त्यांनी मात्र कुठलाही तो प्रश्न अटेम्प्ट करू शकता, ठीक आहे. आता यामध्ये काय काय आहे? PM काय असतो, ठीक आहे. हा आपला असतो आपल्याकडे मेकॅनिकल पॉवर आउटपुट, ठीक आहे. ग्रॉस जो आपल्याकडे पॉवर डेव्हलप होतो तो असतो PM, पॉवर डेव्हलप, याला आपण लिहू इथं, ठीक आहे. PC काय? PC असतो आपल्याकडे कॉपर लॉस,
ठीक आहे, कॉपर लॉस. आणि P2 काय असतं, हे असतं आपल्याकडे रोटर इनपुट किंवा आपल्याला एअर गॅप पॉवरसुद्धा म्हणू शकतो. रोटर इनपुट, त्यालाच आपण एअर गॅप पॉवरसुद्धा म्हणतो. तर आपल्याकडे कुठल्या कुठल्या व्हॅल्यू दिलेल्या आहे यामध्ये, ठीक आहे. या फॉर्म्युल्यावरून कसं काढायचं मी तुम्हाला सांगतो. आपल्याला दिलेलं आहे कॉपर लॉस, ठीक आहे. विचारलं काय आपल्याकडे रोटर इनपुट, ज्यालाच आपण एअर गॅप पॉवर म्हणतो. तर म्हणजेच काय लिहू आपण P2. आता इथला P2 घेऊ, भागेला आपण काय करू PC बरोबर. P2च्या बरोबरीत काय होता, इथे 1 होता, म्हणजेच काय राहील 1. PC च्या बरोबर इथे काय होता S, म्हणजे खाली S, ठीक आहे. बस इथेच आला, आपण सोडू शकतो. आता बघा मी तुम्हाला एक सोडून दाखवतो आहे त्याला कसं उत्तर करायचं. तर बघा आपल्याकडे काय विचारण्यात आलेलं, आपल्याकडे PC दिलेला आहे. P2ची व्हॅल्यू काढायची, तर P2 बरोबर काय होईल, हा PC इकडे क्रॉस मल्टिप्लाय होईल, ठीक आहे. म्हणजेच PC भागेला S, ठीक आहे. P2 म्हणजे काय होईल PC. कॉपर लॉस किती दिला आहे 100 वॅट भागेला S. स्लिपचे मूल्य किती दिलं आहे 0.6, 100 भागेला 0.6. याची जी व्हॅल्यू येते, ठीक आहे, याची होईल 166.6 वॅट, 67 वॅट, ठीक आहे. P2 ज्याला आपण एअर गॅप पॉवर म्हणू. उत्तर काय याचं ऑप्शन बी. आता यातली एक महत्त्वाची गोष्ट, गणितामध्ये ज्या चुका होतात, ठीक आहे, त्या इथेच होतात. 1666.7 आणि 166.67 वॅट, बरेच सगळे सारखे ऑप्शन दिसतात. फक्त एका डेसिमल पॉईंटमुळे तुमचं अख्खं गणित चुकू शकतं, ठीक आहे. म्हणून बघा चुकीने ऑप्शन ए ऑप्शन बी असे मार्क करत चालू नका. तुम्हाला हे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन हे अत्यंत महत्त्वाचे असतात, हे तुम्हाला मात्र करावायचे आहेत व्यवस्थित, ठीक आहे. समजायला फॉर्म्युला हा पूर्ण मी थिअरी याच्यामध्ये घेतलेलाच आहे, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्नाच्या पुढे वळायच्या आधी एक मी महत्त्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो. जर तुम्हाला या काळात आजच्या या तारखेपासून येणाऱ्या महापारेषण आणि महावितरण या परीक्षेमध्ये ITI विद्युत सहाय्यकसाठी जी महापारेषणसाठी इलेक्ट्रिशियनसाठी आपल्याकडे आली होती 1903 जागांसाठी भरती आणि 5347 जागांसाठी जी भरती आली होती आपल्याकडे महावितरणमध्ये, ज्यामध्ये इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन दोन्ही एलिजिबल आहेत, याची भरतीसाठी जर तुम्हाला ही विद्युत सहाय्यकाची पोस्ट काढावायची असेल तर आतापर्यंतचा सर्वात जास्त प्रश्न विचारलेला हा जो कोर्स आहे आपला, या विद्युत सहाय्यकचा जो कंप्लीट व्हिडिओ कोर्स आहे, जो इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन दोन्ही परीक्षांसाठी एकच कोर्स जो आपला लागतो आहे, या कोर्सला तुम्ही आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करून जॉईन करू शकता. अत्यंत महत्त्वाचा आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आमच्याकडे अख्ख्या महाराष्ट्रातून कोर्स आहे. या कोर्समध्ये मी 28+ विषय शिकवलेले आहेत बघा, ठीक आहे. पूर्ण मराठीमध्ये शिकवलेला आहे. प्रत्येक तुम्हाला जो व्हिडिओ आहे मी मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये जाऊन शिकवलेला आहे व्यवस्थितरित्या. एका व्हिडिओला तुम्ही कितीदा पाहू शकता आणि वाचसाठी वारंवार तुम्हाला इंटरनेट खर्च करण्याची सुद्धा गरज राहणार नाही. रिव्हिजनसाठी तुम्हाला ई-बुक्स ह्या ॲप्लिकेशनमध्ये प्रोव्हाइड केलेले आणि एका वर्षाची व्हॅलिडिटी मी तुम्हाला दिलेली आहे. या कोर्सला जॉईन करण्यासाठी तुम्हाला आपलं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQचं ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. हा पूर्ण कोर्स तुम्ही कधीही जाऊन पाहू शकता. पूर्ण तयार झालेला आहे कोर्स हा, ठीक आहे. नुकतेच झालेले सिनियर टेक्निशियन 1 टेक्निशियन 2 मध्ये सुद्धा या कोर्समधून तुम्हाला प्रश्न पाहायला मिळाल. आणि मुख्यतः म्हणजे सर्वप्रथम आपण लॉन्च केलेला, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण सर्वप्रथम लॉन्च केलेला हा IBPS पॅटर्नचा कोर्स आहे, जो आपण तुम्हाला शिकवलेला आहे. त्या थिअरी आणि महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. आता हे तर झाले आपल्या 50 प्रश्नांची तयारी. तर सोबतच तुम्हाला नॉन टेक्निकलचे जे आपले 80 प्रश्न असतात, ठीक आहे, 80 प्रश्न, ज्यामध्ये आपल्याकडे 40 प्रश्न रिझनिंगचे, 20 प्रश्न गणिताचे आणि 20 प्रश्न मराठीचे, ज्यामध्ये टोटल 80 प्रश्नांसाठी 40 मार्क्सचे ठरलेले असतात. त्यासाठी तयारी करण्यासाठी आपला हा विद्युत सहाय्यकचा जो महापारेषण आणि महावितरणासाठी एकच कोर्स, बुद्धिमत्ता चाचणी, गणित आणि मराठी भाषा, हा संपूर्ण IBPS पॅटर्न पद्धतीने हा तयार केलेला कोर्स तुम्हाला जॉईन करायचा आहे. यासाठी तुम्हाला कॅपिट्यूटचं हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि कुपन कोड हा लावायचा आहे तुम्हाला MAHA50, ठीक आहे. एक 999ची किंमत आपण ठेवलेली आहे. 3 विषय आपण यामध्ये शिकवलेले आहेत, ठीक आहे. आणि याला काही तुम्हाला अजून मदत हवी असला तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता, ठीक आहे. अत्यंत महत्त्वाचे सेशन झालेले आहेत बरं रिझनिंगचे आणि गणिताचे, ठीक आहे. रिझनिंगमध्ये 25 प्रश्न जे आहेत, ठीक आहे, 40 प्रश्नांचं त्याचा आतापर्यंत पूर्ण यामध्ये कॉन्टेंट खूप सुव्यवस्थितरित्या शिकवणं झालेलं आहे, ठीक आहे. म्हणून तुम्ही याला नक्कीच जॉईन करा आणि पूर्ण IBPS पॅटर्नने तुम्हाला या 80 प्रश्नांची तयारी कशी करायची हे तुम्हाला या कोर्समध्ये नक्कीच पाहायला मिळेल. आणि सोबतच मात्र तुम्हाला IBPSचे सुपर MCQ कोर्स जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर हा कोर्स मात्र तुम्ही नक्कीच जॉईन करा, ठीक आहे. सुपर 50 या कुपन कोड वापरून, ठीक आहे, ज्यामुळे आपल्याला या परीक्षेमध्ये येणारे 40+ प्रश्न, ज्या 50 पैकी 40+ प्रश्न जे आपल्याला पाहाव्यास मिळतील, अशाच पद्धतीने आपण हा कोर्स डेव्हलप केलेला आहे. आणि अत्यंत महत्त्वाचा IBPS पॅटर्नचा MCQ कोर्स यामध्ये मी प्रत्येक प्रश्न डिटेलमध्ये शिकवलेला आहे. एका प्रश्नामध्ये तुम्हाला झालेल्या सिनियर टेक्निशियन 1 आणि टेक्निशियन 2च्या जे पेपर्स असतात त्या आधारित हा आपण IBPS पॅटर्नचा कोर्स तयार करण्यात आलेला आहे आणि खूप महत्त्वाचा कोर्स आहे येणाऱ्या तुमच्या परीक्षेसाठी.
जो की तुम्हाला अत्यंत फायदेशीर राहील तुमच्या महापारेषण आणि महावितरण टेक्निशियन ITI टेक्निशियन या कोर्ससाठी, ठीक आहे, या परीक्षेसाठी. तर नक्की तुम्हाला आपले दोन्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQs आणि कॅपिट्यूड्सला, ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला कुठलीही जी तयारी आहे ते आपल्या एकाच प्लॅटफॉर्मवरती करण्यात येईल. नुकताच आम्ही आमचं जे नॉन टेक्निकलचं जे ॲप्लिकेशन होतं त्याचं नाव बदलून आम्ही आता कॅपिट्यूड्सचे नाव ठेवलेलं आहे. तर तुमच्याकडे ॲप्लिकेशन जर तुम्ही डाउनलोड केलं असेल तुम्हाला तिथे त्याचं नावसुद्धा बदललेलं दिसलं असेल आणि आमचा जो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQsचा जो लोगो आहे तो सुद्धा आपण चेंज करण्यात आलेला आहे. ते दोन्ही अपडेटेड ॲप्स तुम्ही डाउनलोड करून घ्या प्ले स्टोअरवरनं, ठीक आहे. ज्यांच्याकडे आहे ऑलरेडी त्यांना काही करायची गरज नाही, पण ज्यांनी नाही केलं आहे ते त्यांच्यासाठी सांगतो. हे ॲप्लिकेशनची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि ज्या नवीन आपल्याकडे टेलिग्रामच्या वगैरे लिंक्स आहेत त्यासुद्धा तुम्हाला पाहाव्यास मिळतील, ठीक आहे. तर आता विदाऊट कुठलीही डिले न करता आपण आपल्या नवीन प्रश्नाकडे जाऊया. त्याआधी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही मॉक टेस्टची तयारी करायची असेल, ठीक आहे, 5 फुल लेंथ मॉक टेस्टमधील ज्या 3 महत्त्वाच्या टेस्ट आहेत फुल लेंथ त्या आपण अपलोड केलेल्या आहेत, ठीक आहे. जर तुम्हाला तयारी करायची असेल महापारेषण आणि महावितरणच्या ITI बेस्ड इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या प्रश्नांची तर तुम्ही या मॉक टेस्टनी करू शकता, ठीक आहे. यासाठी कुपन कोड आहे MOCK50, फक्त 199 रुपयाला तुम्ही वर्षभरात एक पूर्ण परीक्षा होईपर्यंत तुमची जी ही मॉक टेस्ट आहे तुम्ही याला जॉईन करू शकता, ठीक आहे. आपल्या कोर्सेसची व्हॅलिडिटी तर 1 वर्ष राहते, तर त्याची काही काळजी करायची गरज नाही, ओके. तर कंटिन्यू करूया आपण आपल्या नवीन प्रश्नाकडे. तर काय म्हणतं आपल्याकडे बघा, नेक्स्ट प्रश्न आलेला आहे. हाऊ मेनी जंक्शन्स आर प्रेझेंट इन अ PN डायोड, ठीक आहे. PN डायोड, ठीक आहे, त्याच्यामध्ये किती जंक्शन्स प्रेझेंट असतात असा प्रश्न विचारलेला आहे. सोपा आहे, ठीक आहे. किती जंक्शन असतात? एक जंक्शन असतो, लक्षात घ्या, ठीक आहे. P रिजन आणि N रिजन जेव्हा एकामेकांना सँडविच होतात, एकामेकांना ते जोडले जातात तेव्हा एक जंक्शन फॉर्म होतं, ठीक आहे. PN जंक्शन डायोडमध्ये हे याची जंक्शनची संख्या किती असते? ही मात्र फक्त 1 असते. ऑप्शन B या प्रश्नाचं करेक्ट उत्तर येईल. आता बघा, बरेच विद्यार्थी जंक्शन आणि लेअर यामध्ये कन्फ्यूज होतात. जर आपल्याकडे लेअर विचारलं तर PN जंक्शन डायोडमध्ये किती लेअर असतात? तर 2 लेअर असतात. तर उत्तर किती होईल? 2 लेअर. जर जंक्शन विचारले तर जंक्शन होतं 1. असेच छोटे छोटे सिली मिस्टेक जे आहेत विद्यार्थी करून येतात. आता ही सुद्धा पोस्ट आपल्या इंस्टाग्रामवरचीच आहेत, तुम्ही याला सुद्धा तुम्ही फॉलो करून तुमच्या अशाच पद्धतीच्या पोस्ट ज्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता. समजायला आलं? उत्तर काय होईल आपल्याकडे? ऑप्शन B. जंक्शन विचारायला तर त्याचं उत्तर येईल आपलं ऑप्शन B, ठीक आहे. वळूया आपण आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे. अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे इलेक्ट्रॉनिक्सच्या रिलेटेड. काय म्हटलेलं आहे? द नंबर ऑफ टर्मिनल्स प्रेझेंट इन अ मॉस्फेट. मॉस्फेटमध्ये टर्मिनलची संख्या किती आहे? ठीक आहे. मॉस्फेटमध्ये टर्मिनलची संख्या किती आहे? तर त्याच्यामध्ये 3 टर्मिनल असतात मुख्यतः. कुठले कुठले टर्मिनल असतात त्याची सुद्धा माहिती असते. टर्मिनल्स म्हणजे, ठीक आहे, याचे जे कनेक्शन पॉईंट्स असतात, ठीक आहे. एक तो असतो गेट, दुसरा असतो ड्रेन आणि तिसरा असतो सोर्स, ठीक आहे. हे 3 टर्मिनल्स मात्र लक्षात ठेवायला पाहिजे मॉस्फेटमध्ये, ठीक आहे. मॉस्फेटचे मुख्यतः 2 प्रकार पडतात, डिप्लेशन आणि एनहान्समेंट, ठीक आहे. तर गेट, ड्रेन आणि सोर्स सोबतच याचा सिम्बॉलसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायला हवा. N चॅनल आणि P चॅनलचा सिम्बॉल, ठीक आहे. सिम्बॉलवरती प्रश्न येतातच, ठीक आहे. एनहान्समेंटमध्ये आणि डिप्लेशन टाईपमध्ये कशा पद्धतीचे सिम्बॉल असतात? तर बघा, एनहान्समेंट आणि डिप्लेशनमध्ये बघा, डिप्लेशनमध्ये पूर्ण जी मधातली स्लॅब आहे कनेक्टेड आहे, पण तीच मात्र एनहान्समेंटमध्ये जे आहे, ठीक आहे, हे ते मधात ब्रेक झालेले आहे, ठीक आहे. म्हणजे हे जे अशा पद्धतीचे ब्रेक्स तुम्हाला इथे पाहायला मिळतात. तर हा एक फरक येतो एनहान्समेंट टाईप आणि डिप्लेशन टाईप ऑफ मॉस्फेटमध्ये. तर टर्मिनलची संख्या किती आहे? 3 टर्मिनल्स आहे. कुठले कुठले आहे? गेट, ड्रेन आणि सोर्स, ठीक आहे. गेट, ड्रेन आणि सोर्स. समजायला आलं? ही सुद्धा पोस्ट आपल्या इंस्टाग्रामला अपलोड झालेली आहे. तुम्ही अशाच पद्धतीच्या पोस्ट व्यवस्थितरित्या पाहू शकता ज्या प्युअरली इलेक्ट्रिकलच्या आहेत, ठीक आहे. समजायला आलं? ऑप्शन A या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल. वळूया आपण आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे आणि हा अत्यंत महत्त्वाचा आणि कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे परीक्षेमध्ये. काय म्हटलेलं आहे? फॉर अ ट्रान्सफॉर्मर N1 इज इक्वल्स टू प्रायमरी नंबर ऑफ टर्न्स, N2 इज इक्वल्स टू सेकंडरी नंबर ऑफ टर्न्स, I1 इज इक्वल्स टू प्रायमरी साईड करंट, I2 इज इक्वल्स टू सेकंडरी साईड करंट. द करेक्ट रिलेशन इज व्हॉट? ठीक आहे. करेक्ट रिलेशन आपल्याला विचारलेलं आहे खालीलपैकी कुठले दिलेलं आहे, ठीक आहे. तर खालीलपैकी करेक्ट रिलेशन होईल ते म्हणजे I1 डिवायडेड बाय I2 बरोबर N2 डिवायडेड बाय N1. लक्षात घ्या. आता बरेच विद्यार्थी टर्न रेशो आणि आपल्याकडे ट्रान्सफॉर्मेशन रेशो यामध्ये कन्फ्यूज असतात किंवा त्याला सारखंच समजतात. बघा, टर्न रेशिओ काय असतो हा एक तुम्ही लक्षात ठेवा. टर्न रेशिओ असतो रेशिओ ऑफ प्रायमरी रिटर्न्स N1 भागेला सेकंडरी रिटर्न्स, ठीक आहे. पण मात्र जो ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ असतो तो असतो K. त्याचा रेशिओ असतो सेकंडरी व्होल्टेज डिवाइड बाय प्रायमरी व्होल्टेज बरोबर सेकंडरी टर्न्स डिवाइड बाय प्रायमरी टर्न्स बरोबर, ठीक आहे.
प्रायमरी करंट डिवाइड बाय सेकंडरी करंट. इथे मात्र काय होतं, इथे V2/V1 N2/N1 होतं, पण इथे मात्र I1/I2. त्याच प्रकारे आपल्याकडे इथे बघा I1/I2 आहे, इथे N2/N1 आहे. ठीक आहे, असं लक्षात ठेवू नका I1/I2 = N1/N2. नाही, हे चुकीचं होईल, यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, आता बघा हे ऑप्शन सी मध्ये I2/I1 = N2/N1 आहे. ठीक आहे, आणि तेच मात्र जे आहे ते I1/I2 = N2/N2. हे उलटं असतं, म्हणून उत्तर काय येईल आपलं ऑप्शन डी. ठीक आहे, समजायला आलं, हे ऑप्शन सी इथे चुकीचं होऊन जाईल. या छोट्या छोट्या चुका होतात, असेच ऑप्शन तुम्हाला पाहावयास मिळतील परीक्षेमध्ये, आणि याच चुका बिलकुल करून यायच्या नाही. समजायला आलं. ओके, I1/I2 टर्न रेशिओ काय याच्यामध्ये I1/I2 = N2/N1 = V2/V1 असा होईल, किंवा आपण याला असं सुद्धा म्हणू शकतो N1/N2 बरोबर काय होईल I2/I1. हा सुद्धा जरी ऑप्शन आला तरी तो व्यवस्थितच होईल ना. ठीक आहे, N1/N2 इथे I2/I1 आहे. ठीक आहे, बघा इथे N2/N1 आहे ना. ठीक आहे, N2/N1 आहे तर I1/I2 पाहिजे होतं. ठीक आहे, बरोबर आहे, म्हणून हे आपलं ऑप्शन डी जे आहे तर बरोबर होईल. ठीक आहे, समजायला थोडं कॉन्सन्ट्रेशनने तुम्हाला पाहावं लागेल आणि समजून घ्यावं लागेल. ठीक आहे, तर समजायला हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा प्रश्न होता, आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये हा तुम्हाला नक्की प्रश्न पाहावयास मिळेल. आता वळूया आपण आपल्या नवीन प्रश्नाकडे. बघा काय म्हणतोय, विच ऑफ द फॉलोइंग युनिट इज यूज्ड इन अ स्पेसिफाईंग ट्रान्सफॉर्मर रेटिंग. ठीक आहे, अगदी सोपा असा प्रश्न आहे. मला खात्री आहे तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर पाहता क्षणी समजायला आलं असेल की जे आपलं ट्रान्सफॉर्मर असतं त्याचं रेटिंग कुठल्या युनिटमध्ये दिलं जातं. ठीक आहे, बरेच विद्यार्थ्यांना KW आणि KVA यामधील अंतर माहिती राहत नाही. ठीक आहे, किलोवॅट म्हणजे ही पॉवर असते. जेव्हा आपण cos फायनी याला मल्टिप्लाय करतो KVAला, तेव्हा आपल्याकडे किलोवॅट तयार होतो. ठीक आहे, KVA म्हणजे काय, V म्हणजे काय, हे असतं व्होल्टेज, आणि A म्हणजे असतं ॲम्पियर. ठीक आहे, व्होल्टेज मल्टिप्लाइड बाय करंट. ठीक आहे, या रेटिंगमध्ये VA रेटिंगमध्ये आपलं ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग दिलं जातं. ठीक आहे, जे MVAमध्ये सुद्धा असू शकतं, KVAमध्ये सुद्धा असू शकतं, VAमध्ये सुद्धा असू शकतं. ठीक आहे, म्हणून उत्तर काय होईल KVA. आणि हा प्रश्न नुकत्याच झालेल्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता. बघा, जे कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती करायचे अशाच पद्धतीचे कॉन्सेप्ट करायचे, एकदम A लेवलला किंवा ज्युनियर इंजिनियर लेवलच्या परीक्षेचे प्रश्न तुम्हाला या तुमच्या टेक्निशियनच्या परीक्षेसाठी, वितरण आणि पारेषणच्या परीक्षेसाठी विचारल्या जाणार नाही. म्हणूनच तुम्हाला सांगते, तुम्हाला त्याच पद्धतीची लेवलची तयारी करायची ज्या पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येतील. ओके, समजायला आलं, ऑप्शन ए या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होतं. वळूया आपण आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे. बघा, अत्यंत सोपा प्रश्न आहे. अ 6 पोल 3 फेज इंडक्शन मोटर इज ऑपरेटिंग ॲट अ स्पीड ऑफ 950 RPM ऑन अ 550 वोल्ट 50 हर्ट्ज मेन. व्हॉट इज इट स्लीप. ठीक आहे, व्हॉट इज द स्लीप. एक 550 वोल्ट 50 हर्ट्ज मेन्सवर चालणारा 6 पोल 3 फेज इंडक्शन मोटर 950 RPMच्या वेगाने कार्यरत आहे, तर त्याचं स्लिप किती राहील हे आपल्याला या प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे. बघा, अत्यंत सोपा प्रश्न आहे. सर्वप्रथम यामध्ये आपल्याकडे जे 50 हर्ट्ज दिलेलं आहे हे महत्त्वाचं असतं. किती पोलची मशीन दिलेलं आहे हे मात्र व्होल्टेज इथे कामात येत नाही. ठीक आहे, कारण की आपल्याला इथे स्लिप विचारलेलं आहे. स्लिप म्हणजे काय असतं, हा डिफरन्स असतो सिंक्रोनस स्पीड आणि ॲक्च्युअल रोटर स्पीडमधला जो डिफरन्स असतो त्याला आपण म्हणतो स्लिप. स्लिपचा सुद्धा फॉर्म्युला लक्षात ठेवायला हवा. स्लिप म्हणजे काय, सिंक्रोनस स्पीड वजा रोटर स्पीड भागेला सिंक्रोनस स्पीड. ठीक आहे, हा आपला एक इथे फॉर्म्युला तयार होतो. ओके, आता बघा, यानंतर आता सर्वप्रथम आपल्याला ज्यामध्ये रोटर स्पीड आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे, इंडक्शन मोटर इज ऑपरेटिंग ॲट अ स्पीड ऑफ 950 RPM, म्हणजे ही सिंक्रोनस स्पीड आहे का नाही. सिंक्रोनस स्पीड आपल्याला काढावी लागते, ती असते NS = 120 × F/P. ओके, तर इथे आपण आपल्या सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट ठेवू. 120 × F, Fची व्हॅल्यू आहे 50 / P. Pची व्हॅल्यू किती आहे, किती पोल्स आहे, 6 पोल्स आहे. ठीक आहे, 6 × 6 6 × 2 12 20 × 50 म्हणजे किती होते 1000. ठीक आहे, आता इथे बघा या व्हॅल्यू सबस्टिट्यूट ठेवू. 1000 - 950 भागेला 1000. ठीक आहे, ओके, तर काय येईल इथे. आता बघा, हा एक तर फॉर्म्युला समजायला आला तुम्हाला इथे स्लिपचा. ठीक आहे, इथे येईल 50 भागेला आपल्याकडे येईल 1000. आता बघा, स्लिप ही पर्सेंटेजमध्ये सुद्धा दिली असते किंवा डेसिमल पॉईंटमध्ये सुद्धा दिली असते. आता इथे काय पर्सेंटेजमध्ये तुम्हाला इथे ऑप्शन दिसत आहे. ठीक आहे, तर तुम्हाला यामध्ये 100ने गुणाकार करावा लागेल. ठीक आहे, 2 0 2 0 इथं कटले, हा एक 0 हा एक 0 कटला, आलं किती 5%. ठीक आहे, उत्तर काय यायचं ऑप्शन ए. 5% आपल्याला स्लिप पाहाव्यास मिळेल. ठीक आहे, बरेचदा आता ऑप्शनमध्ये हे काय करतील ना, तुम्हाला बघा व्हॉट इज इट स्लिप. ठीक आहे, इन पर्सेंट. ठीक आहे, असं देतील. ठीक आहे, आणि इथे जे पर्सेंटेजच्या व्हॅल्यू आहेत ना ह्या देण्यात येणार नाही. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतोय बघा, एकदम सोपी प्रश्न कशी गुगली टाकतात हे मी तुम्हाला सांगतोय. इथे 5 राहील, 0.05 5 असे ऑप्शन्स राहील. आता इथे जर तुम्हाला ह्या जर प्रश्न तुम्ही वाचला नाही, इथे जर समजा इथे दिलं आहे बघा, इथे जर म्हणतोय इन
%, ठीक आहे. आणि हे ऑप्शन्स कट केले तर ऑप्शनमध्ये कसा ऑप्शन सुद्धा राहील का ते 0.05 सुद्धा राहील आणि 5 सुद्धा राहील, ठीक आहे. तुमचं तर आलेलं आहे 5, पण आपण बरेचदा काय होतं पर्सेंटेजमध्ये आहे की डेसिमल पॉईंटमध्ये आहे हे आपल्याला माहीत नाही, तर 0.05 आहे की 5 आहे. खरं त्या दोन्ही व्हॅल्यू सेमच आहेत, ठीक आहे, पण ही पर्सेंटेजची व्हॅल्यू झाली आणि डेसिमल पॉईंटची व्हॅल्यू झाली, तर कुठली निवडायची. म्हणून तुम्हाला प्रश्न हा अचूक वाचणं हे खूप महत्त्वाचं राहील, ठीक आहे. तर हे वाचून घ्यायचं असेल, छोट्या छोट्या गुगली तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळतात, क्लिअर आहे. आणि याचीच तुम्हाला तयारी करायची असते. बघा कॉन्सेप्ट खूप महत्त्वाचे असतात तुमच्या परीक्षेला क्लिअर करण्यासाठी, क्लिअर आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल. ओके, वळूया आपण आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. बघा छोटासाच प्रश्न आहे दिलेला आणि हा प्रश्न नेमका तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारण्यात येतील. A 220 volt DC motor having an armature resistance of 0.8 ohms draws an armature current of 25 ampere. What will be the value of back EMF induced? ठीक आहे, तर बॅक EMF ची व्हॅल्यू काढायची आहे. तर आपल्याकडे कुठली DC मोटर दिलेली आहे. आता DC मोटर आहे की जनरेटर आहे यानुसार आपल्याला तो प्रश्न विचारण्यात येतो, ठीक आहे. आता बॅक EMF आपल्याला कशा पद्धतीने माहिती पडतो. DC मोटरचा बॅक EMF म्हणजे काय, EB इज इक्वल्स टू V, हे इज द टर्मिनल व्होल्टेज मायनस I इंटू RA, ठीक आहे, ठीक आहे. EB इज इक्वल्स टू V मायनस IARA, ठीक आहे. जिथे हा EB जो आहे हा असतो आपल्याकडे बॅक EMF या टर्मिनल व्होल्टेज, I म्हणजे आर्मेचर करंट आणि RA म्हणजे असतो हा आर्मेचरचा रेजिस्टन्स, ठीक आहे. सर्व व्हॅल्यूज आपल्याला इथे दिलेल्या आहे, ठीक आहे. 0.8चा आर्मेचर प्रतिरोध म्हणजेच रेजिस्टन्स असलेला 220 व्होल्ट DC मोटर 25 अँपिअरचा आर्मेचर प्रवाह ओढतो, तर बॅक EMFचे मूल्य किती असेल. सरळ सरळ आपल्याला व्हॅल्यूज टाकायचे आहेत आणि आन्सर काढायचे आहे, ठीक आहे. व्होल्टेज किती आपल्याकडे 220 मायनस I ची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे 25 गुणिले आपल्याकडे RA ची व्हॅल्यूज दिलेली आहे 0.8. आता बघा 0.8ला मी 0.8 न लिहिता 4/5 सुद्धा लिहितो. यात सगळ्या मॅथमॅटिक्सच्या टेक्निक आपल्याला मॅथ्सच्या कोर्समध्ये शिकवण्यात आलेलं आहे, ठीक आहे. 5 1 5 5 5 25 5 4 20, ठीक आहे. 220 मायनस 20 म्हणजेच किती येतं 200 व्होल्ट, ठीक आहे. बॅक EMFची व्हॅल्यू आलेली आहे ऑप्शन सी 200 व्होल्ट. फार सोपा प्रश्न होता आणि हा नक्कीच तुम्हाला परीक्षेत पाहावयास मिळेल. वळूया आपण आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे. बघा हा सुद्धा एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि बऱ्याच ठिकाणी परीक्षेमध्ये विचारला जाईल. विच ऑफ द फॉलोइंग प्रिन्सिपल इज KVL बेस्ड ऑन, ठीक आहे. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ हा कुठल्या प्रिन्सिपलवरती बेस्ड आहे, ठीक आहे, हे विचारण्यात आलेलं आहे. तर तो असतो कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लक्षात घ्या, कन्झर्वेशन ऑफ एनर्जीवरती आहे किर्चॉफचा व्होल्टेज लॉ, ठीक आहे. तो काय म्हणते की आपल्याकडे एका क्लोज लूपमध्ये जे काही व्होल्टेजची सम असते, अल्जेब्रिक सम असते, ती 0 असते, ठीक आहे. आणि हा कन्झर्वेशन ऑफ एनर्जी असतो. जर आपल्याकडे किर्चॉफ्स करंट लॉ जर विचारला तर कन्झर्वेशन ऑफ चार्ज असतो, ठीक आहे. यासाठी KCL हे लक्षात ठेवा. हे दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि हमखास तुम्हाला परीक्षेमध्ये पाहावयास मिळते. ओके, ऑप्शन बी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल. नवीन प्रश्न आपल्याकडे बघा काय म्हटलं आहे. इफ 3 फेज 100 हर्ट्ज इंडक्शन मोटर हॅज अ स्लिप ऑफ 4%, देन व्हॉट विल बी द फ्रिक्वेन्सी ऑफ द मोटर इंड्युस्ड EMF, ठीक आहे. जर 3 फेज 100 हर्ट्ज इंडक्शन मोटरची स्लिप 4% असेल तर मोटर प्रेरित EMFची वारंवारता किती आहे. आता आपल्याला इथे फ्रिक्वेन्सी काढायची आहे. कशाची, फ्रिक्वेन्सी ऑफ द मोटर इंड्युस्ड EMF, ठीक आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ द मोटर इंड्युस्ड EMF, ठीक आहे, ती अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे काय, आपल्याला इथे स्लिप दिलेलं आहे का, ठीक आहे. स्लिपची व्हॅल्यू दिली आहे 4% आणि आपल्याला इथे सप्लाय फ्रिक्वेन्सी दिली आहे. लक्षात ठेवा, रोटरची सप्लाय फ्रिक्वेन्सी असते FR, ती कशी असते स्लिप गुणेला सप्लाय फ्रिक्वेन्सी, ठीक आहे. स्टेटर सप्लाय फ्रिक्वेन्सी FR इथे लिहिलेला आहे आणि FS लिहिलेला आहे, ठीक आहे. FS म्हणजे स्टेटरचा जो इथे 100 हर्ट्ज आहे. FR म्हणजे जो आपल्याकडे मोटर इंड्युस्ड EMF असतो त्याची फ्रिक्वेन्सी, त्याला आपण रोटर EMF इंड्युस्ड फ्रिक्वेन्सी सुद्धा म्हणतो, ठीक आहे. FR ची व्हॅल्यू आपल्याला काढायची राहिली तर काय करू, स्लिपची व्हॅल्यू दिली आहे. आता इथे 4 गुणेला कराल का तुम्ही, 4 गुणेला 100, ठीक आहे. आला इथे 400. जर उत्तर आपल्याकडे 400 हर्ट्ज समजा इथे राहिलं तर त्याचं उत्तर तुमचं चुकून जाईल, ठीक आहे. कशामध्ये दिलेल्या व्हॅल्यू हे माहिती करणं खूप महत्त्वाचं आहे, ठीक आहे. आता इथे कला स्लिप जी आहे ही पर्सेंटेजमध्ये दिलेली आहे, तर तुम्ही नेमकं गणिताच्या वेळी ज्या त्याची व्हॅल्यू जी आहे कन्वर्ट करून टाका. 0.04 होईल, 0.04 मल्टिप्लाइड बाय 100, ठीक आहे, मल्टिप्लाइड बाय 100. तर आता काय होईल याचं उत्तर, ठीक आहे. आता हे बघा, हा एक डेसिमल पॉईंट आणि हा एक 0 इथनं कटेल आणि हे 2 0 इथनं कटेल, तर 4 FR ही येईल याची 4 हर्ट्ज जी आहे
फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, ऑप्शन डी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. समजा आलं, हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत बरं तुमच्या परीक्षेसाठी, आणि अशाच पद्धतीचे तुम्हाला प्रश्न हवे असतील तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. ठीक आहे, आजचा सेशन कसा वाटला मला नक्की सांगा. आपल्या नवीन टेलिग्राम चॅनलला कॅपिट्यूड्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, आणि आपले दोन्ही फ्रेश आणि आपण आपलं जे नाव बदललेलं चॅनल आहे, ठीक आहे, कॅपिट्यूड्स, जे आपण एक नवीन नावाने आपण कंटिन्यू करते नाव ऑनवर्ड्स, आपल्याला तुम्हाला कॅपिट्यूड्स या नावाने तुम्हाला चॅनल नॉन टेक्निकलचं जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला माहिती करायचं आहे. तुम्हाला बरेच ठिकाणी प्ले स्टोअरला वगैरे याचं नाव बदललेलं दिसलं असेल, आणि आमचा लोगो हा अपडेट झालेला दिसला असेल. ठीक आहे, तर हे दोन्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा, तुमच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे राहतील. आणि जो तुम्हाला मी IBPS सुपर MCQ कोर्स सांगितलेला आहे, यालासुद्धा तुम्हाला जॉईन करायचा आहे. विद्युत सहाय्यकचा कोर्स जो सुद्धा मी तुम्हाला सांगितलेला आहे, हा सुद्धा तुम्हाला कॅपिट्यूड्सच्या ॲप्लिकेशनला जाऊन जॉईन करायचा आहे. ठीक आहे, याच्यामध्ये मराठी भाषा पूर्ण कंप्लीट झालेली आहे, आणि इतर जे काही सेशन आहे ते लवकरच पूर्ण तुम्हाला पाहावयास मिळतील. ठीक आहे, आणि सोबतच विद्युत सहाय्यकचा हा थिअरी कोर्स हा अत्यंत महत्त्वाचा आहे. हा तर खूप कंपल्सरी कोर्स आहे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी. हे सगळे कोर्सेस जॉईन करा. कुठलीही अडचण असेल तर मला नक्की कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कमेंट करून कळवा. आपला चॅनल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQs आणि कॅपिट्यूड्सला इथे क्लिक करून सबस्क्राईब करू शकता, आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करण्यासाठीची लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस अपडेट गाईज. हॅव अ नाईस डे. भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरच.